शरद पवारांनाच अमित शहानी एक असा डाव खेळलेला आहे. आत्ताची बातमी आहे. तुम्ही पाठिंबा केंद्रात द्या, सुप्रियाताई सुळे निश्चितपणानं मंत्री होतील. आणि हा इथं आता अजितदादा नाही आहेत, सुनेत्राताई कुणाचं ऐकणार आहे? आणि हे त्रिकुटाच्या हातात कारभारच आहे ना. ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे कुठं भारतीय जनता पक्षाच्या शब्दाच्या बाहेर नाही, देवाभाऊंच्या शब्दाच्या बाहेर नाही. इकडं एखाद दुसरं मंत्रिपद कमी करणं आणि द्यायचं काय अवघड नाही ना अजितदादा पक्षातलं. कारण केंद्रात त्यांना खासदारांचा पाठिंबा पाहिजेला आहे. आज केंद्रात चंद्राबाबू नायडू हे कधी पलटी मारतील याचा त्यांना भरोसा नसल्यामुळं शरद पवारांची ताकद मिळणं हे गरजेचं पण आहे त्यांना. पण शरद पवारांच्या राजकारणात आता काय नक्की चाललंय, त्यांच्या डोक्यात काय आहे हे समजत नाही. परंतु आता अमित शहांना नक्की काहीतरी राजकारण करायचं असावं